नमस्कार मित्रांनो, एक डिझिन ही जी वेबसाईट आहे digin.com याच्यावर ही छोटीशी मुलाखत दिलेली आहे आणि या आर्टिकलमध्ये ती ऑडिओ आर्टिकल पण आहे हे, पण मी तुमच्यासाठी यातले काही मुद्दे वाचणार आहे आणि हे भारतासाठी कसं रिलेव्हंट आहे, आपल्यासाठी आपल्याला यातून काय शिकलं पाहिजे याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात. तर नासाचं पुढच्या फ्यू डिकेड्समध्ये, पुढचे 2 दशक त्यांनी खाली आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे की 2 दशकात तिथे सेटलमेंट्स, परमनंट सेटलमेंट्स तयार करायचा विचार आहे नासाचा, प्लॅनिंग आहे त्यांचं. विचार म्हणजे तर 2027ला पुन्हा मानव सहित यान तिथे पाठवणार आहेत ते US स्पेस एजन्सी, आणि त्याच्यानंतर मग ते येणाऱ्या 2 दशकाच्या काळामध्ये तिथे जसा अंटार्क्टिकावर त्यांनी सेंटर्स सुरुवातीला केले होते 1950मध्ये अमेरिकेने, तशा टाईपचं मूनवर एक रिसर्च सेंटर ते काढतील आणि मग त्याच्यातून काय काय करता येईल रिसर्चसाठी, कमर्शियल एक्सप्लोरेशनसाठी तिथल्या जमिनीवर उत्खनन करून तिथली खनिजं जी आहेत ती मिळवण्यासाठी कमर्शियल एक्सप्लोरेशन, आणि मूनवर टुरिस्ट पाठवण्यासाठी काय काय करता येईल याच्या संदर्भात त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहीतच असेल की 1972ला मॅन्ड मिशन ल्युनर मिशन जे होतं ते गेलं होतं, म्हणजे माणसं गेली होती. आणि त्याच्यानंतर आता हे पहिल्यांदाच अमेरिकेची माणसं ॲस्ट्रॉनॉट्स तिथे जाणार आहेत, परमनंट सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने ते प्लॅन करणार आहेत. आता त्याच्यात काही अडचणी आहेत परमनंट सेटलमेंटमध्ये, तर त्याच्यावर ते काम करणार आहेत की कशा प्रकारच्या कॅप्सूल टाईप सेटलमेंट्स तिथे सुरुवातीला असतील, आणि त्या सेटलमेंट म्हणजे ती बिल्डिंग कॅप्सूल टाईप असेल आणि ती बिल्डिंगच मूव्ह होईल, म्हणजे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्सप्लोरेशनसाठी जाता येईल. आणि नंतर मग त्या बिल्डिंग्सचं एक्सटेन्शन केलं जाईल जसे तिथे लोक वाढतील, आणि मग सेटलमेंट म्हणजे असे गावं वसवायची पुढे जाऊन, असा त्यांचा प्लॅन आहे लॉंगर टर्ममध्ये. तर हे फार लांब नाही आहे मित्रांनो, कदाचित आपल्यातले बरेचसे लोक जिवंत असतानाच हे होईल. तर हे अंटार्क्टिकासारखंच हे संशोधन केंद्र सुरुवातीला सुरू करायचं आणि नंतर मग या सगळ्या गोष्टी बघायच्या, हे त्यांचं प्लॅन आहे. तर एखाद्या समूहाकडे, एखाद्या समाजाकडे जेव्हा संसाधनं असतात, पॉवर असते, तर ते त्याचा उपयोग करून आपल्या भविष्यासाठी ते काय निर्माण करतात. तर याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही अमेरिकन जी स्पेस एजन्सी आहे, आणि अमेरिकेतल्या ज्या सोसायटीचा जो ॲटिट्यूड आहे त्याच्याप्रती, तिथल्या अकॅडमिक रिसर्च कम्युनिटी यांचा, लोकांचा, त्यांना सपोर्ट करणारे जे प्रशासकीय शासकीय जे लोक आहेत याच्यातून ते दिसतं. तर यातून आपल्याला काय दिसतं, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण असंच अंटार्क्टिकावर पण त्यांनी सुरुवात केली होती. आणि अंटार्क्टिका तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशाने सुद्धा अंटार्क्टिकामध्ये एक रिसर्च सेंटर दक्षिण गंगोत्री नावाचं स्थापन केलेलं आहे, आणि त्या माध्यमातून आपला देशसुद्धा तिथे संशोधन करत असतो. हे खूप जुनं, काही दशकांपूर्वीचं संशोधन केंद्र आहे. आणि असंच नासासारखी स्पेस एजन्सी आपल्या देशाने देखील सुरू केलेली आहे, आणि तिच्यामार्फत चंद्रावर, मंगळावर वेगवेगळे मिशन्स याच्या माध्यमातून केले जातात. परंतु हा जो फॉरवर्ड भविष्याचा वेध घेणारा, भविष्यामध्ये आपला देशासाठी काय केलं पाहिजे, आपल्या देशासाठी कुठले संसाधनं मिळवले पाहिजेत, सोसायटीला कुठे घेऊन जायचं, देशाला कुठे घेऊन जायचं, हा जो अमेरिकेमध्ये जो अप्रोच आहे तो आपल्याला भारतीयांना घेतला पाहिजे. कारण भारतामध्ये आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, आणि ज्यांना शक्ती मिळते, ज्यांना चान्स मिळतो, ते रिसोर्सेस कसे वापरतात आपल्या सोसायटीत पण बघितलं पाहिजे. आपण चंद्रावर इमारती बांधायच्या, वसाहती करायच्या आणि त्याचं एक्सप्लोरेशन करायचं, हा विचार करतो आहोत का? आता चायनाने स्पेस वॉक करण्याचं, ॲस्ट्रॉनॉटचा स्पेस वॉक करण्याचं रेकॉर्ड मोडून काढलं.
काहीतरी 25 वर्षानंतर अमेरिकेचं जे रेकॉर्ड होतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्या ॲस्ट्रॉनॉट्सने स्पेसवॉक केला आणि कामं केले. बेसिकली ते काय रेकॉर्ड करायसाठी स्पेसवॉक नाही केला, तो कामं करण्यासाठी केला. आणि त्यांनी त्यांचं तिथे परमनंट सेंटर काढलेलं आहे आणि ते देखील ह्या दिशेनेच काम करत आहेत चायनाचे सायंटिस्टसुद्धा. तर आपल्याकडे समाजात ओव्हरऑल आपलं सरकार, आपला समाज आणि आपले जे काही सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले जे लोक आहेत हे आपल्या देशाला कुठे घेऊन चालले आहेत. तर आजकाल समाज माध्यमातनं, सोशल मीडियामधनं सगळीकडून बातम्या काय येतात, कोणाला मशिदींच्या खाली उत्खनन करायचं आहे. का करायचं आहे तर तिथे त्यांना काही खनिजं नाही शोधायचे, त्यांना पूर्वी तिथे मंदिर होतं का आणि पिंड सापडली का आणि आपल्या हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या सापडल्या का हे शोधायचं आहे. आणि त्या सापडल्या तर त्यांना काय करायचं आहे तर मग ते मशीद हिसकावून त्याच्या जागी मंदिरमध्ये ते कन्वर्ट करायचं आहे. तर हे या प्रकारचं म्हणजे देशाला, समाजाला मागे घेऊन जाण्यासाठी 200 वर्ष 500 वर्ष मागे नेण्यासाठी हे लोक कार्यरत झाले आहेत. आणि याच्यासाठी ते सरकारचा वापर करतायत, पोलीस प्रशासनाचा वापर करतात, न्यायालयात त्याला घेत आहेत आणि सगळ्या मीडिया पण त्याच्या मागे लावत आहेत. तर आपला समाज हा भविष्याचा वेध घेणारा समाज आहे की भूतकाळात जाऊन अशा प्रकारचे उद्योग करणार. आणि मंदिरं बांधून कोणाचा फायदा होणार आहे तर मुठभर प्रत्येक मंदिरामध्ये एक मुठभर हाताच्या बोटावर मोजण्या येणाऱ्या पुजारी लोकांचा, त्याच्या आजूबाजूला व्यवसाय थाटणाऱ्या बनिया लोकांचा फायदा होणार आहे. याच्यामध्ये समाजाचा काय फायदा होणार आहे? समाज पुढे जाणार आहे, याच्याने शाळा वाढतील का, याच्याने आरोग्य यंत्रणा वाढतील का, अजून किती मंदिरं पाहिजेत आपल्याला, अजून किती मशिदी आणि चर्चेस पाहिजेत. तर आपल्या समाजाने सुद्धा अशा प्रकारच्या ह्या ज्या लोकांचा वेळ, एनर्जी, रिसोर्सेस वेस्ट करणाऱ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत यांच्याकडे लक्ष न देता जे चायनाने सुरू केलेलं आहे, जे अमेरिकेने सुरू केलेलं आहे त्या प्रकारचा समाजाला पुढे नेणारं, पुढच्या 50 वर्षामध्ये अमेरिका चंद्रावर काय करेल, पुढच्या 50 वर्षात चायना स्पेसमध्ये काय करेल, ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत ह्या भारतात घडत नाही आहेत सध्या. हे पूर्वी होतं भारतात. भारताने प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, परंतु सध्या काय झालं आहे आपल्या समाजाला हे कळायला मार्ग नाही. म्हणून आपण सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन विवेकवाद, क्रिटिकल थिंकिंग, सायंटिफिक ॲटिट्यूडने जर पुढे गेलो तर मग आपल्याला जगात ही अशा प्रकारची कॉम्पिटिशन करता येईल. नाहीतर मग हे आपण हिंदू राष्ट्र हे राष्ट्र त्या नावाखाली देशाची वाट लावून ठेवू, आपल्याला लक्षात येणार नाही. यांनी हिंदू राष्ट्राचा जो अजेंडा ज्यांच्या घरी एसीच्या ऑफिसमध्ये तयार होतो, त्यांचे मुलं हे असे नासामध्ये कामं करतात, त्यांचे नातवंड हे सगळे परदेशात येणारा आहेत आणि ते मोठ्या मोठ्या पदाच्या नोकऱ्या, त्या त्यांचे आयुष्य सेक्युअर आहेत. मात्र बहुजन जे मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, यांना या असल्या उद्योगांमध्ये ते लावतात. तर आय होप आपल्या देशाने पण या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि समाजाला पुढे नेलं पाहिजे. काळाच्या पुढे जाण्याचा जो ॲटिट्यूड आपल्या समाजात होता, आपल्या समाजात ती हिंमत देखील आहे, आपल्या सायंटिस्टमध्ये कर्तबगारी आहे, परंतु हे वेगळ्याच दिशेने समाजाला नेण्याचं सध्या जे मोहीम छेडली गेलेली आहे देशामध्ये, तर ती थांबावी आणि देश प्रोग्रेसिव्ह व्हावा असं मला वाटतं. तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना देखील शेअर करा. म्हणजे जगात काय चाललं आहे आणि भारतात काय चाललं आहे. जग अमेरिकेमध्ये राजकारण वगैरे सगळं चालतं, परंतु त्यांचा देश आत्ता वॅक्सिन, कुठल्या आजारावर कुठले वॅक्सिन्स करायचे, कोणते आजार कसे कंट्रोल करायचे, कॅन्सरबद्दल काय करायचं, एड्सचं काय करायचं आणि स्पेसच्या आणि मूनच्या ज्या मिशन्स आहेत याचं काय करायचं, याच्याबद्दल ते प्रोग्रेसिव्ह थिंकिंग करतात. आणि आपल्याकडे मात्र सरकार कसं वाचवायचं, सरकार कसं पाडायचं, मशिदींच्या जागी मंदिरं कसे करायचे, मशिदी कशा उत्खनन करायचं, या फालतू गोष्टींमध्ये आपला टाईमपास केला जातो आहे. पिढ्या बर्बाद होतील, दुसरं काय होणार नाही. इफ यू लाईक प्लीज डू शेअर. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.